रामकृष्ण हरी. महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण श्री शंकर मठ आश्रम संचलित वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लक्ष्मण नामदेव लोहोट वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांकरता गोड गोड खाऊन कंटाळा आल्यामुळे विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि की आपल्याला ठेचा भाकरी खायची आहे. तर आज आपण ठेचा आणि भाकरी हा पदार्थ जेवणाकरता बनवत आहोत. तर आता बघूया कशा पद्धतीने ठेचा भाकरी आपण केल्यानंतर कशी मजा येणार आहे ते आपण बघूया. आपण ठेचा करण्यासाठी टमाटर जे आहे हे टमाटर चुलीवर भाजून घेतले जाते आणि चुलीवर भाजून त्याच्यानंतर मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या जाणार आहेत. या भाकरी मावशीनं बनवून ठेवलेल्या आहेत गरम गरम. आता भाकरी सगळ्यांना त्या मिरच्या आहेत, लसूण आणि कोथिंबीर अलीकडे घे रे. लसूण कोथिंबिरी. आता आपले मुलं ठेचा बनवणार आहेत. तर बघूया मुलं कशा पद्धतीने ठेचा बनवतात ते. लसूण कोथिंबिरी मिरच्या याचं मिळून आता हे चुलीवर टमाटर भाजून कशा पद्धतीने ठेचा बनवतात आपण बघूया. वैभव मंगेश आणि काय नाव आहे त्याचं, शिवम आहे. तिघजण ठेचा बनवणार आहेत. तर बघूया आपण ठेचा. मुलांनी आता ठेचा करण्यासाठी मिरच्या भाजायला घेतलेल्या आहेत. बघूया आपण जाळावरती मिरच्या भाजायला घेतल्या. तव्यावर बसणार नाही म्हणून आपण कढई चालू द्या. तेल टाकलंय का थोडं. आता पोरांनी लसूण मिक्स केला त्याच्यामध्ये आणि शेंगदाणे सुद्धा मिक्स केले. मीठ टाकायला लागेल है ना. आता मिरच्या भाजून झाल्यात, जाळ चालू आहे. पण आता ठेचा कसा करता येईल बघूया आपण. मिरच्याचं हे टमाट्याचं हळू न घ्या, हळू न घ्या. आता ठेचा पूर्ण तयार झालेला आहे बघा. कुठून आता पलटी मारायला. टमाट्याच्या चटणीचा बघूया. त्यावरती आपण आता हिरवी हिरवी अशी छान कोथिंबिरी टाकत आहोत बघा. टमाट्याच्या चटणीसाठी ह्याच्यामध्ये टमाटे टाकणं झाले ते फोडायचे आणि ठेचायचे.
च्या खलबत्त्याने ते बारीक वाटून घेतलं. पूर्ण टमाट्याची चटणी झालेली बघा. त्याला जास्त तिखट नाही पाहिजे त्याच्यासाठी टमाट्याची चटणी झालेली आहे. मुलांचा हातपाट चालू आता थोड्या वेळात आता जेवायला. मुलं आता जेवणा करता बसलेले आहेत. भाकरी ज्यांना 2 पाहिजे 2, ज्यांना 1 पाहिजे त्यांना 1 दिलेली. सगळ्या भाकरी वाटप करून झालेल्या आहेत. आता पोरं सुरू करणार आहेत. वदनी कवल घेता सुरू करा. तो काय म्हणतो ए कसं झालं रे सांगा. आवडलं का गावरान तडका. चला हळूहळू खावा. जेवढला ज्याला जमत नाही त्यासाठी भाजी आहे बरं का. तिखट जमत नाही त्यांसाठी.